बापूराव साळुंखे, राहणार मसली, पोस्ट वरळी, तालुका जिल्हा सातारा। मुलांची एवढी हालत आहे की प्रत्येक गावाला वेळेवेळी बस येत नाही। आली तर मुलांची शाळा चुकली तर त्यांना दंड करावा लागतो, दंड द्यावा लागतो। नियमातून काय दुसरी गोष्ट इथं अनाउन्समेंट वेळेवर होत नाही, वेळेवर गाड्या सोडल्या जात नाही आहे। आता कालपासून हे ऑफिस बंद आहे। जे खेडेगावचे राहणारे त्या लोकांनी जायचं कसं? नाही तर वाय नॉट टू स्टॉप, म्हणजे तुम्ही का स्टॉप करू शकत नाही? बसेचं तुम्ही व्यवहार बंद करून टाका ना, परिवहन मंडळ बंद करून टाका, तुमच्याकडे बस येणार नाही। आम्ही चिखलातच येऊन शिकलेलो आहे, गुडघ्या इतक्या चिखलात येऊन आम्ही शिकलेलो आहे। मग कशालाही तुम्ही फॅसिलिटी दिलेली आहे, पास काढा, अमकं करा। आता इथं कुठलंच अनाउन्समेंट नसल्यानंतर जाणाऱ्या मुलांनी कसं जायचं? जे लहान मुलं आहेत शाळेत न्यायत अमकाय तमकाय, आणि दोज होल्ड आर द होल्ड पर्सन, दॅट मीन्स अडल्ट पर्सन, अ सिनियर सिटीजन्स, दे कम इन व्हेरी डिफिकल्ट पोझिशन। आणि रिक्षा मागेल तेवढे पैसे द्यावे लागतात। पेट्रोल वाढले, डिझेल वाढले, महागाई वाढले, त्यांना काय बोलू शकत नाही आपण। मला ह्याच्यापेक्षा जास्त काय नाही तर तुम्ही का बस कॅन्सल झाली, तुम्ही कळवू शकता का बस कॅन्सल झाली? लास्ट मोमेंटला तुम्ही राजवाड्यावरून सांगताय की बस कॅन्सल झाली, जावा आमच्या घरी। त्या काळामध्ये तिथनं मनुष्य इथं पोचू शकत नाही वेळेत, त्या काळामध्ये फुल बस भरलेली असते, त्या काळामध्ये इथं मनुष्य पोचू शकत नाही। आणि जो म्हणजे लहान खेडेगावचा राहणार आहे त्याची बस वेळेत चुकली तर तो त्यांना जायचं कसं?